डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला राज्य शासनानं 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. हे स्मारक संगमनेर बसस्थानक चौकात व्हावं अशी मागणी स्मारक समितीचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी केली आहे. दरम्यान नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल वाघ यांनी संगमनेर बसस्थानकाच्या उजव्या बाजूला असलेल्या एका कोपऱ्यात ही जागा सुचवली होती. त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत. कुणाच्याही दबावाखाली येऊन मुख्याधिकाऱ्यांनी जागा पाहून कागदी घोडे नाचवू नयेत अशी अपेक्षा खताळ यांनी बोलून दाखवली आहे. संगमनेरमध्ये आमच्या शिवप्रेमींची जी गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी होती का संगमनेरमध्ये शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे आणि त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी 1 कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु आज संगमनेरमध्ये ज्यांना 40 वर्षापासून सत्ता होती त्यांना महाराज कधी दिसले नाही. महाराजांच्या मागे स्वतःचे मोठे कटआउट फ्लेक्स लावून महाराजांच्या तिथं नेहमी त्यांनी शिवप्रेमींच्या भावनांचा अनादर केला. परंतु आज ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा करून जागेसंदर्भात पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून 1 तारखेला मी स्वतः मुंबईला होतो, आमचे शहर अध्यक्ष गणपुले भाऊबी होते, त्यावेळेस साहेबांनी स्वतः सीएम साहेबांच्या ऑफिसला कार्यालयाला संपर्क साधून संगमनेरच्या जागेसंदर्भातला आणि आमची पहिल्यापासूनची मागणी होती का जो बी काही महाराजांचा पुतळा होणार आहे तो हा संगमनेर बस स्थानक परिसरातच करायचा आहे. परंतु तो करताना कुठलाही कोपरा न करता महाराज हे हिंदुस्थानचा आराध्य दैवत आहे, त्यांना एक सन्मानजनकपणे आणि व्यवस्थितपणे झाला पाहिजे. परंतु आज सकाळी काही लोकांनी असा प्रयत्न चालवला का महाराजांना त्या तिकडे एक कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायचं. स्मारक समिती, त्या स्मारक समितीचे सगळे सदस्य आता इथं सर्वपक्षीय सदस्य उपस्थित आहे आणि सीओ साहेब नगरपालिकेचे यांच्याशी आता आम्ही चर्चा करून जागेसंदर्भात त्यांना सांगितलं आहे का तुम्ही विनाकारण कुठल्याही प्रकारची घाई करू नका, कारण यामध्ये महायुती सरकारचा एकनाथ शिंदे साहेब म्हणा किंवा पालकमंत्री साहेब हे पूर्ण या गोष्टीवरती लक्ष ठेवू नये. यापूर्वी ज्यावेळेस नामदार राधाकृष्ण विखे पाटील बस स्टँडवर एक कार्यक्रमासाठी आले होते दत्त मंदिराच्या साफसफाई परिसर दर्शनासाठी, त्यावेळेसच त्यांनी जागेसंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आज संगमनेरमध्ये काही संधी साधू लोक गैरसमज पसरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच आम्हाला ज्यावेळेस कळालं का त्यांनी येऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून एक कोपऱ्यामध्ये का स्मारक तिथं करायचं अशी मागणी केली तर त्याला आम्ही विरोध करतोय. जी समिती रजिस्टर आहे आणि पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे आमची मागणी अश्वारूढ पुतळ्याचीच आहे. पहिल्या दिवसापासून तिच्यात बदल होणार नाही. यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस तो निधी मंजूर झाला हा महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठीच झाला आहे. संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये दर्शनी भागात हे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक करण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराम गणपुले यांनी केली आहे. कुठल्याही बाजूनी घेतलं तर महाराजांचं सहज दर्शन घेता आलं पाहिजे अशा पद्धतीने पाहिजे. आणि हा जो शिरस्ता आहे सगळ्या ठिकाणी हा टाळून कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये छोटासा पुतळा या पद्धतीने होणं हे छत्रपती स्मारक समितीला अजिबात मंजूर नाही. त्या दृष्टीने काही वेगळ्या मार्गाने प्रयत्न केल्यासारखं दाखवायचं याच्यासाठी आम्हीच पत्रव्यवहार केला, आमच्यामुळेच झालं या पद्धतीने श्रेयवाद नेहमीप्रमाणे इथं संगमनेर तालुक्यात शहरात करणारे जे काही ठराविक लोक आहेत त्यांच्या अपप्रचारामुळे आम्हाला आज ज्या चर्चा ऑफिशियल लेवलला होत्या किंवा बंद दाराआड अधिकारी आणि समिती या लेवलला होत्या या उघड करायची वेळ आली. सर्वपक्षीय शिवप्रेमी या स्मारक समितीत सामील आहे. या ठिकाणी आवी अण्णा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, कैलास वागचोरे आहेत शिवसेनेचे, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत की जे वर्षानुवर्ष आहे त्या छत्रपतींच्या पुतळ्याची आरती करत आली, श्रद्धेने त्याची देखभाल करत आली. या लोकांच्या भावना डावलून जर कोणी वेगळ्या पद्धतीने काही करायचा प्रयत्न केला तर त्याला आमचा स्पष्ट विरोध असेल. पुतळा होणार, शासकीय खर्च आणि निधी पालकमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे. त्याच्यासाठी जी जी आवश्यक मदत ज्या ज्या परवानग्या लागतील त्या सर्व परवानग्या शासन स्तरावरून तातडीने देण्याची व्यवस्था करण्याचं
क्लिअर कट आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्याच्यासाठी योग्य ती चर्चा प्रशासनाशी होईल आणि स्मारक भव्य होईल. शहरात कुठल्याही बाजूनी बस स्टँड परिसराकडे आलं तर मध्यवर्ती ठिकाणी दिसेल अशा ठिकाणी अश्वारूढ भव्य पुतळा होईल. भाजपा कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय स्मारक समिती गठीत करण्यात आली असून यातील सर्व सदस्यांनी एकमतानं बसस्थानकाजवळची दर्शनी बाजू सुचवली आहे. मात्र मुख्य अधिकारी राहुल वाघ यांनी दुसऱ्याच कोपऱ्यात जागा सुचवल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केलाय. स्मारक समितीला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, अन्यथा आंदोलन केलं जाईल, असा इशारा बजरंग दलाचे अध्यक्ष कुलदीप ठाकूर यांनी दिलाय. जे श्रेयवादाचं वादळ संगमनेर शहरात उठलंय आणि हे श्रेयवादाचं वादळ म्हणजे अशा पद्धतीने आहे का जसं काही महाराजांच्या पुतळ्यासाठी 2-4 एकर जागा दिली. प्रत्यक्षात जेव्हा आज पाहणी झाली आणि काही प्रश्न सीओ साहेबांना विचारले तेव्हा असं निदर्शनास आलं की फक्त 4x6 जागा, म्हणजे आत्ताची जी जागा आहे तेवढीच जागा महाराजांच्या पुतळ्यासाठी दिली असं स्वतः सीओ साहेबांनी सांगितलं. पण ते काही आमच्या स्मारक समितीला अजिबात मान्य नाही. आंदोलनाचा पवित्र आमचा याच्या पहिलेही होता आणि याच्या नंतरही राहील आणि आंदोलन हे आमच्यासाठी नवीन नाही. जर महाराजांचा पुतळा समिती म्हणेल, स्मारक समिती म्हणेल असा सुशोभीकरणात आणि अश्वारूढ पुतळा जर झाला नाही किंवा कोणाच्या दबावाने तो जर होत नसेल तर आम्ही आंदोलनास तयार राहू. दरम्यान संगमनेर नगर परिषदेमध्ये हे स्मारक व्हावं यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी पाठपुरावा केल्याचं पत्र सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. दरम्यान या प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन हे स्मारक संगमनेर बसस्थानकाच्या दर्शनी बाजूला व्हावं अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा असल्याची माहिती कैलास वाकचवरे यांनी दिली आहे. नगरपालिकेने जो काही ठराव केलेला आहे तो ठराव त्यांनी सिंहासनावरचा पुतळा बसवावा, अभिषेकचा पूर्णकृती पुतळा बसवा असा ठराव करण्यात आलेला आहे. तरी जनतेच्या मागणीचा विचार करून हा पुतळा अश्वारूढ व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी जागा पाहायला आलेलो आहे. आणि जेणेकरून नगरपालिकेत जेव्हा ठराव झाला त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक माजी नगराध्यक्ष होते, अनेक जाणकार नगरसेवक होते, परंतु यांनी कुठेही त्या विषयाबद्दल कुठलीही चर्चा केली नाही. तर मग त्यांनी असा विषय घेतला नाही की हा पुतळा अश्वारूढ का नको किंवा हा असा का, अशी कुठलीही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाहीये. तरी आमची एक मागणी होती की बाबा ज्या लोक आता श्रेयवादाची लढाई लढतायत आम्ही केलं तर ज्यावेळेस तो ठराव झाला त्या ठरावाबद्दल त्यांनी का चर्चा केली नाही का बाबा अश्वारूढ पुतळा ही जनतेची मागणी. आपण जनतेच्या मागणीचा विचार करणार आहात का नगरपालिकेच्या 4 नगरसेवकांच्या मागणीचा विचार करणार? आगामी काळामध्ये या स्मारकावरून राजकारण पाहायला मिळणार आहे. हे स्मारक अश्वारूढ पुतळ्याचं हवं अशी मागणी स्मारक समितीने केली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.